17 मुलांचं अपहरण आणि 2 वयस्क म्हणजे टोटल 19 लोक यांचं अपहरण झालं. तो त्याने एक मार्ग निवडला आणि तो मार्ग त्याने निवडला त्या मार्गापर्यंत सरकारने त्याला आणून सोडलं. त्याची हत्या होण्यासाठी देखील सरकार जबाबदार आहे. कारण राज्य पोलीस त्यांच्यावरती कारवाई करणार नाही, 100% करणार नाही. मुलांचे जे धोक्यात टाकले त्याला देखील शासन जबाबदार आहे. मानवी हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. पवईतल्या एका प्रकरणाने सध्या खळबळ उडवून दिलेली आहे आणि ते आहे रोहित आर्या याचं एन्काउंटर. याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत. ही चकमक नेमकी कशी झाली ह्याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पण आता रोहित आर्या याच्या एन्काउंटर संदर्भात एक शंका उपस्थित केलेली आहे. ते ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी. त्यांची नेमकी ह्या प्रकरणात भूमिका काय आहे, ते आता ह्याबाबत नेमकं काय मत व्यक्त करतायत आपण त्यांच्यासोबतच जाणून घेऊयात. सर, जसं की काल रोहित आर्या यांचं एन्काउंटर झालं आणि त्याबाबत आता तुम्ही एक शंका उपस्थित केली, नेमकी काय भूमिका आहे त्याबाबत? रोहित आर्याचं एन्काउंटर नाही, ह्याची हत्या केली गेली असं आमचं स्पष्ट मत आहे. रोहित आर्याने जे केलं त्याचं आम्ही समर्थन नाही करते. त्याने एक मार्ग निवडला आणि तो मार्ग त्याने निवडला त्या मार्गापर्यंत सरकारने त्याला आणून सोडलं. 17 मुलांचं अपहरण आणि 2 वयस्क म्हणजे टोटल 19 लोक यांचं अपहरण झालं. ही परिस्थिती निर्माण करायला तसेच त्याची हत्या होण्यासाठी देखील सरकार जबाबदार आहे. सरकारने ही अशी वेळ आणून ठेवली की त्यामुळे ही दोन्ही कालच्या घटना घडलेल्या आहेत. आता ही घटना घडण्यास कारण असं आहे की रोहित आर्याचे सरकारकडे 2 करोड रुपये आणि काही लाख रुपये हे येणं बकाया आहे, म्हणजे रिसिवेबल आहेत. त्याने सरकारचं स्वच्छता अभियानमध्ये काही ते प्रोजेक्टचं काम केलं होतं आणि ते पैसे येणं बाकी होतं. सरकारला त्यांनी बिलं वगैरे पाठवली असतील त्यावेळेस आणि मागणी करत होता आणि त्यासाठी त्याने आंदोलन केलं. पैसे मिळत नाही म्हणून त्याने मागच्या महिन्यामध्ये आमरण उपोषण केलं. त्यामध्ये तो बेशुद्ध झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यानंतर सरकारचे पैसे येत नाही आहे आपले कामाचे म्हणून त्याने आत्महत्येचा विचार केला. आत्महत्या करून जर पैसे मिळणार नाही तर फायदा काय म्हणून कधी त्याने तो मार्ग सोडला. त्या डोक्यात काही कल्पना आली असेल. त्याने जो थर्सडे नावाचा यामी गौतमीचा जो चित्रपट आहे तो पाहिला असावा. काल्पनिक चित्रपटातून आणि कंधार जे प्रकरण झालं मागे आपल्या भारतात घडलं होतं, अफगाणिस्तानमध्ये जे हायजॅक झालं होतं, त्यावरून त्यांनी अभ्यास करून काहीतरी हे त्याला ठरवलं असेल की असं काहीतरी मुलांचं मी अपहरण केलं तर माझे पैसे कदाचित मिळतील आणि त्यामुळे त्याची जी कायदेशीर पैसे होते ते मिळवण्यासाठी त्याने हा मार्ग निवडला. हा मार्ग चुकीचा होता. पण एवढं सगळं करून अपहरण केल्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवून त्यांनी जारी केला. व्हिडिओ सांगितलं की मला बोलायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे. मग एवढी मुलं जी आहेत 17 आणि 19 माणसं टोटल त्याच्या ओलीस ठेवलेली, प्रकरण गंभीर आहे असं माहीत असताना सरकारने कोणतीही पावलं नाही उचलली. त्याच्या व्हिडिओला दाद नाही दिली. ती मुलांना मरायला सोडून दिलं. मग त्यानंतर ही माहिती जेव्हा दत्ता नरवडे DCP होते त्यांच्यापर्यंत गेलं, ते देखील चर्चा करत होते त्याची फोनवरती. त्यांनी देखील वाटाघाटी केलं नाही, बोलणं केलं नाही, काय नाही केलं. प्लॅनिंग केलं. त्यांचे कमांडर बोलवले, पोलीस फोर्स बोलवली, रॅपिड ॲक्शन फोर्स बोलवली आणि क्विक ॲक्शन फोर्स असं काहीतरी आहे, क्विक रिस्पॉन्स टीम बोलवली आणि तिकडे गेले आणि त्याला सरळ त्या छातीमध्ये गोळ्या घातल्या. त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी धमकी दिली, मुलांना जाळून मारलं. अरे तर धमकी दिली त्याने. तो मुलांसाठीच काम करत होता, अगोदर देखील विद्यार्थ्यांसाठी काम करत होता. तसं तो करणार नाही. याचा त्या अभ्यास त्यांचा एवढं तर नॉलेज, साधी बेसिक गोष्ट त्यांना कळायला पाहिजे होती. चला ठीक आहे, धमकी त्याची आपण ग्राह्य जरी धरली तर पोलिसांनी एक प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं की अशा परिस्थिती जर उद्भवली तर त्याला कसं हँडल करायचं. त्याच्याकडे कोणतं वेपन होतं का नव्हतं आपण त्यात जात नाही. आणि जरी असेल समजा त्याच्याकडे AK-47 जरी असेल तरी देखील पोलिसांनी प्रयत्न करायला पाहिजे की त्याला न्यूट्रलाइज केलं पाहिजे. पहिलं त्याच्या पायावर हातावर गोळी मारून त्याला जखमी करून त्याचं वेपन काढून त्याला अटक करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला बातमी कळली की त्याने अपहरण केलं आहे, तुम्ही गुन्हा दाखल केला का त्याच्यावरती? नाही केला. तुम्ही प्लॅनिंग करत बसले याला कसं मारता येईल. तुम्ही तिकडे गेलात, त्याला न्यूट्रलाइज केलं नाही, त्याच्या हातापायावर गोळी मारली नाही, त्याला जखमी केलं नाही, त्या छातीत गोळी मारून त्याला संपून टाकलं एका गोळीमध्ये आणि हिरो म्हणायचा यांनी प्रयत्न केला. त्याचा जीव वाचवता आला असता, मुलांच्या जीवावर त्याचा देखील जीव वाचवता आला असता. तो महाराष्ट्रीयन माणूस होता. तो काही क्रिमिनल नव्हता, क्रिमिनल आपराधिक पार्श्वभूमी असलेला गँगस्टर किंवा टेररिस्ट नव्हता. अशा पद्धतीने त्याला जे मारलं आणि स्वतःची कॉलर पाठ जी थपथपून घेतली, त्यामुळे त्याचं समर्थन कधी होणार नाही. आणि प्रत्येक एन्काउंटर जे असतं हे खोटंच असतं. जर एन्काउंटर त्याला कशाला म्हणतात की दोन्हीकडनं सेम फायरिंग झालं असेल, खरोखर तुम्हाला गोळ्या लागल्या असेल किंवा तुमच्यावरती फायरिंग केलं असेल तर ही गोष्ट की त्याला तिकडे त्यांनी रिटॅलिएट करायला गोळीबार केला, तो पण पायावर करायला पाहिजे होता. तसं न करता वन साईड तुम्ही ही गोळीबार करून त्याला मारलं. त्या पोलिसांचं असं माध्यमात म्हणणं आलं की त्याकडे छर्याची बंदूक होती.
छर्याच्या बंदुकीने साधा उंदीर पण मरत नाही आणि जखम पण होतं, जखम होईल फार फार तर, पण माणूस मरत नाही. मग अशा जर तुम्हाला जर नॉलेज आहे की त्याकडे जे छर्याची बंदूक आहे, तर तशा वेळ परिस्थितीमध्ये मी त्याचा जीव घेणार का? त्यामुळे पोलिसांनी हत्या केलेली आहे आणि हे टाळू शकले असते. आणि त्यातले जे 3 अधिकारी आहेत हे प्रायमपेशी दिसतात. त्यातले ते दत्ता नलावडे आहे प्रमुख आरोपी, दुसरा आरोपी सिनियर पी आहे तिकडचे जितेंद्र सोनवणे, तिसरा जो आहे तो अमोल वाघमारे. ते स्वतःला तो कॉलरशी मोठी टाईट करून स्वतःला हिरो समजतात. त्याला प्रदीप शर्मा, दया नाईक, ते आंग्रे, कान्होजी आंग्रे ते होते ते, आणि तो प्रफुल्ल भोसले वगैरे जी जुनी टीम होती त्यांची, त्यातला त्या कॅटेगरीमध्ये त्याला स्वतःला असं फील वाटत असेल त्याला. पण सगळ्यांनी जेल भोगलेलं आहे आणि सगळ्यांवरती कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्याचाही नंबर आहे. त्यामुळे त्याला क्षमा सुटका मिळणार नाही. गुन्हा दाखल करणं आम्ही मागणी करतो आहे. गुन्हा दाखल झाला तर आम्ही CBIकडे पाठवणार आहे प्रकरण, कारण राज्य पोलीस त्यांच्यावरती कारवाई करणार नाही, 100% करणार नाही. कारण सरकार जातं बोलतं आहे की जे घडलं ते बरोबर आहे आणि मुलांचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं, म्हणून कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. त्यामुळे आता आम्ही न्यायालयात जाणार आहोत आणि याच्यावरती योग्य ती कारवाई करणार आहोत. पण सर, तुम्ही जसं आता एक प्रकारे सांगितलं की तुम्ही ह्याबाबत न्यायालयात जाणार आहे आणि सर्वच, पण ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की ही थेट हत्याच झालेली आहे, तर हा एक प्रकारे शासन व्यवस्थेचा बळी आपण आहे असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच, मगाशी म्हणालो मी, म्हणजे ही परिस्थिती उद्भवली, अपहरण जे घडलं आणि हत्या घडली, ही शासन व्यवस्थेचंच बळी आहे. शासन निष्काळजी राहिलं, दुर्लक्ष केलं, तो सेवा देतोय तुम्हाला, त्याच्याकडे ही काही वन मॅन वर्क नसतं. हे त्याच्यावर काही लोक डिपेंड असतात की त्यांच्याकडनं तो काम करून घेतो असतो. त्यांना पगार देणं, हे जे पैसे असतात हे काही एकट्या व्यक्तीचे नसतात. आम्ही जेव्हा काम करतो तर पैसे कसं कर्मचाऱ्यांना द्यावं लागतात, वाटावं लागतात पैसे, ठीक आहे, त्यांचा पगार द्यावा लागतो. जर ह्याने पैसे दिले नाही तर त्या लोकांनी ह्याच्यावर केस केली असती की बाबा रोहित आर्याने आम्हाला फसवलं. मग हे पैसे द्यायचे कुठून? जो व्यक्ती आत्महत्येचा विचार करू शकतो, जो व्यक्ती महिनाभर उपाशी राहू शकतो, ज्याचं कुटुंब उपाशी राहू शकतं, जो रोज आंदोलन करतो आहे, ज्याने अपहरणसारखं प्रकरण केलं, म्हणजे हे कितपत गंभीर आहे, तरी देखील शासनाला जाग येत नाही. मग शासनाचा व्यवस्था तर बळीच होतो, तोही बळी. आणि मुलांचे जे धोक्यात टाकले त्याला देखील शासन जबाबदार आहे. त्याला हे जे काही शिक्षण मंत्री जे आहेत कोण त्यावेळेचे आणि जे शिक्षण अधिकारी आहेत सगळे त्याला जबाबदार आहेत. जसं की आपण बघतोय की सर, आता रोहित आर्या यांच्या बायकोचा जो काही व्हिडिओ आहे तो सुद्धा, म्हणजे त्यांनी जेव्हा पुण्यात आंदोलन केलेलं होतं, उपोषण केलेलं होतं, त्याचाही व्हिडिओ समोर यायला लागले. तर त्यांच्या कुटुंबाशी आपला काही संपर्क झालेला आहे का? नाही, बघा, हे प्रकरण रात्रीचं प्रकरण आहे. आता ही हत्या झालेली, त्याचं कुटुंब नक्कीच शॉकमध्ये असणार ते, आणि तिची व्हिडिओ आम्ही बघतोय, पण ते नक्कीच मला संपर्क करतील ते. आणि जरी संपर्क झाला तरी ठीक आहे, जरी नाही झालं तरी आमच्याकडे सोशल वर्कर आलेले आहेत आमचे बरेचसे, त्यांनी हे सगळं करतायत ते. आणि आम्ही हे प्रकरण आम्ही तडीच लावू. आम्ही हायकोर्टात नाही तर त्यानंतर मग वेळ पडली सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण घेऊन जाऊ आणि CBIकडे याची चौकशीची मागणी करतो आहे आम्ही. तपास म्हणजे गुन्हा दाखल होऊन तपास त्यांनी करावा. राज्य पोलिसांच्या विरुद्ध करणार नाही, त्यांना वाचवतील. त्यामुळे याच्यावर योग्य कारवाई होणं गरजेचं आहे. आजच आमचं करस्पॉन्डंट जाईल आज ह्युमन राईटला वगैरे, आणि सगळा वेळ आमचा सगळा बाईट देण्यामध्येच गेला आहे. त्यामुळे ह्युमन राईट आणि आम्ही उच्च न्यायालयात आज मी करतो हे सगळं प्रकरण, आणि जे काही ती कारवाई होईलच तुम्हाला दिसेलच भविष्यामध्ये. म्हणजे एकंदरीत तुम्ही आता पुढची जी काही तुमची पावलं असेल ती उचलण्यासाठी तुम्ही, म्हणजे कारण की तुम्ही याचिका दाखल करणार, तर अर्थात सरकारकडून सुद्धा याबाबतची पिटिशन दाखल करण्यात येईल आणि आपला बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तर त्याबाबतची सुद्धा पावलं तुम्ही आधीच सजग आहात? डेफिनेटली. हे काय प्रकरण आम्ही पहिल्यांदा हँडल केलेलं नाही सर. पोलीस काय करतील आम्हाला माहिती आहे, पोलीस काय करणार. मध्ये अक्षय शिंदे प्रकरण घडलं तुमच्या ताजं एकदम, अजून ती जखमा पण अजून थंड नाही झालेल्या त्या. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत पोलीस, राज्य सरकार पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतं, आणि कोर्टाचे आदेश होऊन देखील पुढे कोणती कारवाई होत नाही, ते चॅलेंज करतात. म्हणजे एवढं ते धीट झालेले आहेत या सगळ्या गोष्टीत. त्यामुळे आम्हाला काही अपेक्षा नाही राज्य सरकारकडून, आम्हाला न्यायालयाकडून अपेक्षा आहे, आणि आम्ही न्यायालयात घेऊन जाऊ. बाकी न्यायालयावरती आहे. आता हे प्रकरण आमचं काम आहे, हे प्रकरण न्यायालयात घेऊन जायचं, त्या प्रकरणाला न्याय द्यायचा, काय करायचं हे कोर्टाचं काम आहे, आणि कोर्टाने जस्टिस करायचा असतो. कोर्ट हे जस्टिससाठी आहे, न्यायासाठी आहे. तर न्याय काय करायचं हे कोर्टाने ठरवायचं. त्यामध्ये आमचं काम हे प्रकरण त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवायचं काम आहे, आणि आम्ही ते पोचवणार ते, आणि आम्ही याच्यामध्ये न्याय झाला पाहिजे. या ठिकाणी हा जो एन्काउंटर आहे किंवा काही कस्टडी डेथ होतात या सगळ्या प्रकरणामध्ये, उद्या कदाचित तुम्ही असू शकाल त्या ठिकाणी, हे असू शकतील तुमचे, हे कोणी असू शकतात, त्याने आम्ही असू शकतो. अशा वेळेस मानवी हक्कांचं रक्षण झालं पाहिजे, आणि कोर्टाचं इंटरफेअर याच्यात झालं पाहिजे. कारण पोलिसांना अशी मोकळीक दिली, आता 6 महिन्यापूर्वीचंच प्रकरण आहे, अजून धडा घेतलेला नाही, पुन्हा एन्काउंटर करायचं असतं का? त्या ठिकाणी शेंबड्यापोराला पण कळेल, समोरचा तो त्याकडे जो वेपन नाही आहे किंवा काही नाही, तर तुम्ही त्या पायावर गोळी मारली पाहिजे. हे चित्रपटात दाखवतात, पिक्चरमध्ये दाखवतात ना, इथं या बेसिक गोष्टी घ्या.
परत ते अक्षय शिंदे प्रकरणामध्ये झालं, त्यामध्ये कोर्टाने सांगितले, गाईडलाईन पण दिले, त्याचा उल्लेख केला की पायावर गोळी मारू शकले असते, तुम्ही त्याला गोळ्या का मारल्या. तर हे सगळं आहे आणि न्यायालयाचे जजमेंट्स आहेत, त्यामध्ये निकाल आहेत, निवाड आहेत, आणि त्या आधारे योग्य ती कारवाई होईल असती. आणि आम्ही बघू त्यांचे गुन्हा दाखल होऊन त्यांना जेलमध्ये कसं पाठवतील, त्यामध्ये कारवाई करू. नक्कीच. तर हे होते ॲडव्होकेट नितीन सातपुते, ज्यांनी आता या प्रकरणामध्ये हा खरं तर एन्काउंटर नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, आणि या संदर्भातली याचिकासुद्धा त्या आता लवकरच मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार आहेत. ह्याबाबत नेमकं त्यांचे पुढचे पावलं काय असतात, याबाबत सरकार नेमकं काय स्पष्टीकरण देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी पूनम, कॅमेरामॅन अवधेश कोरीसोबत, मुंबई.